नमस्कार. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठ महत्वाचा असा शैक्षणिक केंद्रबिंदू, देशातील विद्यापीठांमध्ये 45व्या स्थानावर असलेले हे विद्येचे माहेरघर. पण शिवाजी विद्यापीठ युवा पिढीला फक्त शिक्षणच देत नाही, तर ज्ञानाची कवाडे उघडी करून नवीन क्षितिजे धुंडाळण्यासाठी मार्ग दाखविते. अवकाशाला गवसणी घालून स्वसामर्थ्यावर जगण्याचे पाठबळ देते. अशाच प्रयत्नातून PM उषा म्हणजेच प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान या उपक्रमाअंतर्गत 20 जानेवारी 2026 रोजी शिवाजी विद्यापीठ येथे इंटरनॅशनल अकॅडमिया इंडस्ट्री गव्हर्नमेंट कॉन्क्लेव्ह 2 याचे आयोजन करण्यात आले होते. हे कॉन्क्लेव्ह 2 दिवस चालणार आहे. यात विद्यार्थ्यांना नवीन उद्योग उभारणीसाठी देश विदेशातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देण्यात आले. स्टार्टअप साठी आर्थिक, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, मार्केटिंग अशा गोष्टींसाठी मदत करण्यासाठी व्याख्याने, पोस्टर स्पर्धा, हॅकेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया विकसित भारत 2047 साकारणाऱ्या या उपक्रमात झालेल्या घडामोडी आणि मिळालेल्या प्रतिक्रिया. प्रिंटेड लॅम्प आहे. बायोडिग्रेडेबल आहे. हां, बायोडिग्रेडेबल रॉ मटेरियल फक्त भरून घेतो, बाकी सगळं कोल्हापूर मेडिसिन आपण म्हणतो आपला याच्यामध्ये काय करताय तर तुमचे जे पर्सनलाइज ऑप्शन आहे, म्हणजे समजा तुम्ही गिफ्ट करताय कोणाला तर आपण त्यासाठी आपण प्रिंट करू शकतो. याला गेले हे आम्ही रोडसाठी बनवलं. आपण एखाद्या प्रोग्रामसाठी यूज करतो, 300-400 रुपये लागतात त्यापेक्षा हे आपण लाईफ टाईम राहू शकतो. तुम्ही या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यामागचं कारण काय आहे? इंडस्ट्रियल एक्सपो आहे. तिथं आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते आमचे जे काही मॅन्युफॅक्चरिंगचे प्रोडक्ट्स आहेत ते डिस्प्ले करायसाठी. नवीन नवीन कंपन्या इथं आलेल्या आहेत, त्यांना आमचे प्रोडक्ट्स आम्ही दाखवू शकतो. आम्ही होम डेकोर आणि गिफ्टिंग मध्ये आहे. सो तर तुमच्या कंपनीचं नाव काय आणि तुम्ही काय करता हे सांगू शकाल काय? मी सर्वेश्वर देसाई, को फाउंडर लेअरक्राफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. वी आर स्पेशलाइज्ड इन 3D printed home decor and gifting products. So basically we manufacture different indoor lamps and planters. So where you can customize your logo, you can customize your color and shape and size for your bulk gifting, festive gifting. You can look out for our products. Apart from that, we do provide 3D printing, additive manufacturing services to industries for their prototyping and industrial purpose 3D printing services. हे प्रोडक्ट्स PLA मटेरियल पासून बनले आहेत. PLA stands for polylactic acid, which is made from sugarcane corn starch. So हे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत, इंडस्ट्रियली बायोडिग्रेडेबल आहेत. 60 डिग्री सेल्सिअसला त्याचं डिकम्पोजिशन सुरू होतं. सो ते मटेरियल वापरून आणि 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वापरून आपण हे इंडोरचे प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. कोल्हापुरात शिवाजी युनिव्हर्सिटीने चालू केलेला इंटरनॅशनल अकॅडमी इंडस्ट्रियल गव्हर्नमेंट कॉन्क्लेव्ह 2 याला परदेशी पाहुण्यांनी भेट दिलेली आहे. हे मलेशियातले प्राध्यापक आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. हे जर तुमच्या बरोबर आलेले आहेत, यांच्या आणि तुमच्या संशोधन आणि विद्यार्थ्यांसाठी काय असा फायदा आहे? मी डॉक्टर हेमराज यादव, मी रामानुजन फेलो म्हणून स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी येथे काम करत आहे. आणि मलेशिया विद्यापीठातून आमचे मित्र डॉक्टर इलियास तिथे आलेले आहेत आणि आम्ही दोघं एकत्रितरित्या संशोधन कार्य करतो. आणि भारत सरकारकडून आम्हाला हे संशोधन करण्यासाठी भरघोस असा निधी मिळालेला आहे. आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करणार आहे आणि त्याचे वेगवेगळ्या उपयोग पाहणार आहोत. आणि त्यासाठी मलेशिया विद्यापीठ आणि आपल्या शिवाजी विद्यापीठ आम्ही दोघं एकत्र काम करत आहोत. Hello sir. Hello. What brings you here to this place? So what brings me here to this place is because of the collaboration between me and Dr. Hemraj. Okay, Dr. Hemraj, with me we have collaborated in terms of the grant, ASEAN India grant. So
the first last year, Dr. Hemraj and Prof. Sagar visit to Malaysia. Alright, in return to that, Dr. Hemraj and Prof. Sagar invite me to this university, very prestigious university in India, and then we are very grateful. I'm Mr. Prof. Yazid, my partner, and then we come here for the research collaboration in terms of the material engineering, and then as well as the composite material. Okay, not only that, what I came here, I'm very surprised that the university, Shivaji University, already collaborate. They already, not already, but English collaborate with the industry. So this is what actually university need to do. And we at the UTM also, we already, since 20 years back, we collaborate with the industry in many of our projects, and then we also send the students to the internship, and then I see these things also is happen in India, right? Especially in the Shivaji University. So what I can see here is that the collaboration between the industry and the university is must, is compulsory. We are happy to be here. Yeah, I'm very happy to be here with my collaborator, Dr. Hemraj. नमस्कार, तुम्ही या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी झालेला आहे. तर तुमचा या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी होण्यासाठी हेतू काय आहे आणि काय झालेला आहे तेव्हा? हेतू हा होता की नेटवर्किंग आणि आमचं प्रॉडक्ट जगापर्यंत पोहोचवावं. बरं, तुमचं प्रॉडक्ट काय आहे, तुमच्या कंपनीचं नाव काय आहे, किती जण आहेत? माझी कंपनी अजून फॉर्म व्हायची आहे. तर माझं नाव चैताली गुजर आणि माझे वडील सुदेश गुजर. तर आमच्या कंपनीचं नाव आहे इकोटेक अँड आम्ही आता म्हणजे आमचं प्रोडक्ट आहे की स्मार्ट इलेक्ट्रिक स्विच बोर्ड. तुम्ही म्हणाल की यात नवीन काय, स्मार्ट इलेक्ट्रिक स्विच बोर्ड तर सगळीकडे आहे, तुम्ही काय वेगळं. तर आम्ही काय केलंय की जे मार्केटमध्ये अवेलेबल स्विच बोर्ड आहेत ते वायफाय आणि इंटरनेट बेस्ड आहेत. ते खर्चिक आहेत खूप. ते खर्चिक असल्यामुळे काय होते की इंडियन मार्केट तिकडे जात नाहीये, ऑडियन्स कमी आहे तिकडे. सो आम्ही ते म्हणजे तो आम्हाला टॅकल करायचा पॉईंट. सो आम्ही काय केलं की इंटरनेटला अवॉइड करून आम्ही ब्लूटूथवरती कन्वर्ट करतो. सो हे त्याचं ऍप्लिकेशन आहे. सर, तुम्ही या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये चालू असलेल्या इंटरनॅशनल अकॅडमी इंडस्ट्री गव्हर्नमेंट कॉन्क्लेव्हला आलेला आहात. तर या इथे येण्याचा तुमचा उद्देश काय आहे आणि तुम्हाला यातून काय मिळणार आहे? नमस्कार, आपल्या शिवाजी विद्यापीठातलं आमचं हे सेंटर आहे. UGC स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्र. आमच्या सन्माननीय समन्वयिका डॉक्टर प्रतिभा देसाई मॅडम हे संपूर्ण या केंद्राचं समन्वय करतात, काम पाहतात. मुळामध्ये ह्या कॉन्क्लेव्हमध्ये आमचा हा एक स्पेशल चॉकलेटचा हा स्टॉल आहे. आपल्या विद्यापीठामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत त्या आधी विभागामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांच्याकडनं आम्ही हे ह्या प्रकारचे चॉकलेट्स तयार करून घेतो आहोत. याचा उद्देश हा आहे की जे आपले दिव्यांगजन विद्यार्थी आहेत त्यांनाही काही प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट उपलब्ध व्हावा. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे दिव्यांग विद्यार्थी व्यक्ती हे सुद्धा समाजाचं एक देणं लागतात आणि म्हणून याची सुरुवात आम्ही चॉकलेट या प्रोडक्ट पासून केलेली आहे. आता आमच्याकडे साधारण 6 ते 7 प्रकारचे चॉकलेट्स वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये उपलब्ध आहेत. प्रामुख्यानं ज्याला मागणी आहे असं अंजीर आहे, केशर आहे, मिक्स फ्रूट्स आहेत, मँगो आहे, असे वेगवेगळे फ्लेवर्स आम्ही तयार करतो. खरं तर मागणी इतकी आहे की बनवणंही आता अवघड आहे, कारण ते तयार केल्यानंतर फार लवकर आता विकले जात आहेत. आणि आनंद आहे की ह्या निमित्तानं या आजच्या ह्या कॉन्क्लेव्ह मध्ये आम्हाला अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचता आलं आणि इथेही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे प्रचंड अशी मागणी या निमित्तानं आज आम्हाला इथे मिळालेली आहे. थँक्यू. तुम्ही या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये चालू असलेल्या कॉन्क्लेव्ह मध्ये आलेला, तर या कॉन्क्लेव्हचा तुम्हाला फायदा काय आणि तुमचं प्रॉडक्ट आणि तुमची ओळख अशी काय आहे? नमस्कार, सर्वात पहिले मी माझी ओळख करून देतो. माझं नाव दीपक पवार. मी युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डिरेक्टर अँड CEO आहे. हे माझे कलिग आहेत किरण, हे आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. आम्ही सर मार्केटमध्ये आज तुम्ही बघू शकता वर्ल्ड फर्स्ट पोस्चर करेक्शन बॅकपॅक नावाचे एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे. ऑर्थो पॅड नावाचं पॅड डिझाईन केलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. ही बॅग नॉर्मल बॅग सारखीच दिसते, परंतु या बॅगच्या पाठीमागं हे जे काय पॅड दिसतोय तुम्हाला, हे पॅड आहे
त्याला ऑर्थोपॅड नावाचं नाव दिलेलं आहे. हे पॅड या बॅगला लावल्यानंतर त्याच्यामध्ये 10 किलो 12 किलो 15 किलो किंवा 20 किलो पर्यंत जर आपण याच्यामध्ये वेट टाकलं तर हे बॅगचं वेट पूर्णपणे या पॅडवर जातं आणि जे बॉडीचा पोश्चर आपला वेट घेतल्यानंतर असा होतो त्याच्याऐवजी सगळेपणे आपल्या बॉडीचा पोश्चर असं राहतं. इथे स्टॉल लावण्याचं कारण असे की युनिव्हर्सिटीने आम्हाला इनोव्हेशन करण्याची संधी दिली आणि त्या संधीतून सेवन करण्यासाठी युनिव्हर्सिटीने आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे आपला स्टॉल लावा, याच्यातून तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजी वाढेल, त्याच्यातून तुम्हाला बिझनेस वाढेल. त्याच्यामुळे सर आज आम्ही इथे आलेलो आहोत. याचा तुम्हाला फायदा होईल असं खात्री आहे. आतापर्यंत सर मलेशियाचे गेस्ट आले होते आपल्याकडे, ऑस्ट्रेलियाचे गेस्ट आले होते. या दोन्ही गेस्टला आपण आपला बॅगचं डिझाईन दाखवलेलं आहे आणि त्यांना स्वतःला आपण डेमो दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना खूप डेमो आवडले. त्यांनी जाताना सर आपल्या कंपनीचे ब्रोशर आणि माझे व्हिजिटिंग कार्ड घेऊन गेले आहेत. ते बोलले की भविष्यात आपण बिझनेस करण्यासाठी आम्ही तुम्हाला लवकरच कनेक्ट करूया. म्हणजे सरकारनं चालू केलेला PM उषा हा प्रकल्प, हा जो कार्यक्रम आहे तो प्रेरणादायी आणि फायदेशीर आहे. PM उषा हा प्रोग्राम प्रेरणादायी आणि फायदेशीर आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की अति प्रेरणादायी आणि अति फायदेशीर आहे. कारण याच्यामध्ये नवनवीन तरुणांना त्यांचं जे इनोव्हेशन आहे ते प्रेझेंट करायला मिळतं आणि ते प्रेझेंट केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या पद्धतीने गव्हर्नमेंट फंडिंग प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रोव्हाइड करते. युनिव्हर्सिटी सारखे आज सेंटर असतील, इनोव्हेशन सेंटर असतील, हे इनोव्हेशन सेंटर क्रिएट होऊन नवनवीन उद्योजकांना किंवा तरुणांना याचा खूप सारा फायदा होतो सर. थँक्यू. वेलकम. या तिथं तुमचा सहभाग नोंदवण्यामागं तुमचा उद्देश काय आहे? सर मी सेकंड इयर डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे आणि मी केमिकल डिपार्टमेंटमध्ये आहे. तिथे माझी ब्रांच केमिकल आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे, मी पोस्टर प्रेझेंट करत आहे इथं. मी रिसर्च करत आहे या प्रोजेक्टवरती. त्याचं आहे अलोकाईट न्यूट्रिशनल एनहान्समेंट ऑफ कुकीज. म्हणजे आपण ज्या काही नॉर्मल बिस्किटे खातो त्याच्यामध्ये मैदा किंवा मैद्यापासून ते बनलेले असतात आणि त्याच्यामध्ये मेडिसिनल एखादा किंवा एक्स्ट्रा प्रोटीनचा सोर्स कोणता यूज केला जात नाही. नॉर्मल गोष्टींच्यापासून ते बनवलं जातं. सो मी याच्यामध्ये काय केलं की त्याच्यापासून काय होतं आहे, नॉर्मल कुकीज खाल्ल्यानंतर त्या अनहेल्दी असं मी म्हणत नाही, पण त्याच्यातून जास्त असा फायदा मुलांना होत नाही आणि शेवटी लहान मुलं पण खातात, त्या मैद्याचा त्रास होऊ शकतोय आणि त्याच्यातून प्रोटीन कंटेंट जो काही आहे तो खूप कमी भेटून जातो. सो मी काय ठरवलं की नॉर्मल कुकीजमध्ये जर आपण ॲलोवेरा जे काय मेडिसिनल, ॲलोवेरामध्ये खूप सगळे अँटीऑक्सिडंट्स असतात, विटामिन्स असतात, फायबर्स असतात, प्रोटीन रिच सोर्स आहे त्याच्यात, तो जर आपण नॉर्मल कुकीजमध्ये ॲड केला तर ते मुलांच्यासाठी पण चांगलं होईल, प्लस मोठ्यांच्यासाठी सुद्धा चांगला होईल आणि त्याचबरोबर जे म्हातारे लोक आहेत ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना ब्लड शुगरचे रिलेटेड प्रॉब्लेम आहे, ब्लड प्रेशरचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ते लोक हे इझिली कन्झ्युम करू शकतात, ते सुद्धा याचा स्वाद घेऊ शकतात. या टाईपचा माझा हा पोस्टर आहे आणि ह्या कुकीज आहे. ह्याच्या टेस्टवरून तुम्हाला ॲक्च्युली समजणारच नाही की ह्या ॲलोवेरापासून बनलेल्या आहे, पण ह्या खरोखर ॲलोवेरापासून बनलेल्या कुकीज आहेत. बरं, आता तुम्ही ह्या कॉन्क्लेव्हला आला, ह्याचा तुम्हाला काय फायदा होईल असं वाटतंय का झालेला आहे? होईल असं वाटतंय. मग बघूया. म्हणजे मला हे प्लॅटफॉर्म मिळालं प्रेझेंट करण्यासाठी, यात मी खुश आहे. म्हणजे हा उषा जो कार्यक्रम सरकारनं चालू केलेला आहे, हो, हा तुम्हाला फायदेशीर आहे असं म्हणायचं आहे का? खूप फायदेशीर आहे. याच्यामुळे आमच्यासारख्या मुलांना आमच्या आयडिया जिथंपर्यंत आणायचा संधी मिळते, त्याचबरोबर आमच्या आयडिया आमच्याजवळ न राहता त्या सोसायटीपर्यंत पोहोचत आहेत आणि इनडायरेक्टली त्याचा फायदा आमच्या स्टार्टअपसाठी होईल. म्हणजे आमच्या शिक्षणासुद्धा पण फायदा होईल आणि आमच्यामुळे समाजाला पण फायदा होईल. अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स करू. थँक्यू. थँक्यू सो मच. नमस्कार. तुम्ही या शिवाजी युनिव्हर्सिटीत चालू असलेल्या इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्हला आलेला, या इथं येण्यामागे तुमचा उद्देश काय आणि तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटलं सांगू शकाल का जरा? सर, इथे आम्ही पोस्टर कॉम्पिटिशनसाठी आलो. जे काही मी प्रोडक्ट बनवले, मी ह्याच्यामध्ये वेस्ट फ्लावरपासून किचनवेअर बनवले, म्हणजेच प्लेट, बाउल, टीकप यासारखे प्रोडक्ट बनवले. आणि इथे हा फायदा होतो आहे की सर की हे जर इंडस्ट्री लेवलपर्यंत गेलं तर ह्याचे पुढे प्रोडक्शनही होऊ शकतं आणि सेलिंगही होऊ शकतं. त्यासाठी बरं, तुम्ही विद्यार्थी आहात काय? तुम्ही सर मी विद्यार्थी आहे, TY झुलॉजी BSc करते. माझं नाव पूजा जाधव आहे. मी बळवंत कॉलेज बेटा इथे शिकते, BSc 3rd इयर झुलॉजी. झुलॉजीमधून मग तुम्ही हे किचनवेअर वेस्ट काय फ्लोरल वेस्टपासून
यामध्ये कसा काय इंटरेस्ट वाटला तुम्हाला यायचा? सर रिसर्चला नो लिमिट ना, की झुलॉजी सब्जेक्ट आहे तर झुलॉजीमधूनच रिसर्च केला पाहिजे असं काही नाही आहे ना. तर असंही आम्हाला एक आयडिया आली होती की गणपतीच्या टाईमला गणपतींची मूर्ती खूप वाहून दिली जाते रिव्हरमध्ये. त्या टाईमला खूप सारे फ्लावर वेस्ट पण निघले जातात. तर मग त्यावरून आम्ही थोडं इनोव्हेटिव्ह थोडा रिसर्च करून आम्ही डे टू डे लाईफमध्ये काय यूज त्याचा होऊ शकतो यासाठी आम्ही हे बनवलं असतं. यापासून आपल्या समाजाला म्हणजे किंवा देशाला काय फायदा होईल असं वाटतंय? सर आपण बघतोच की आता जे की प्लास्टिक आणि थर्माकोलच्या प्लेट्स बाउल्स असतात त्याचा खूप यूज होतो आहे आणि त्या असं एकदा यूज केले की टाकूनच देतात ना, ते टाकतात ओढे नाले नदीमध्ये टाकतात, त्यानंतर असेच एन्व्हायरमेंटमध्ये टाकून जातात. ते नदीमधल्या प्राणी ॲक्वेटिक ॲनिमल्ससाठी पण हार्म आहे. त्यानंतर जे जमिनीवर प्राणी राहतात ते त्यांना काही वेळ खातात ना, त्यामुळं त्यांनाही हार्मफुल होतो. ॲज वेल ॲज पोल्युशन क्रिएट होतं ना, त्यामुळे ह्युमन्सलाही त्याचा खूप सारा हार्म होतो. जर आपण ह्या प्लेट्स यूज केल्या तर ह्या 100% बायोडिग्रेडेबल आहेत आणि सेफ फॉर फूड आहेत. ह्याचे हे सगळं हे ऑर्गॅनिकपासून बनलेलं आहे. जसं आपण प्लास्टिकच्या प्लेटमध्ये खाल्लं तर मायक्रोप्लास्टिक आपल्या पोटामध्ये जातात ना, त्यापासून कॅन्सरसारखे आजार होतात. त्यामुळे जर आपण ह्याचा यूज केला तर ते बायोडिग्रेडेबल आहे, एन्व्हायरमेंटला पण युजफुल आहे, प्लस आपल्या ह्युमन हेल्थला पण युजफुल आहे. ओके, थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये चाललेलं हे इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह बघायसाठी आलेलं आहे. तर हे सगळे स्टॉल्स आणि पोस्टर प्रेझेंटेशन किंवा लेक्चर्स बघून तुम्हाला काय वाटलं? तुमचं मत काय आहे या उपक्रमाबद्दल? आम्ही पण आम्हाला जेव्हा आमच्या डिपार्टमेंटने इन्फॉर्मेशन दिली की असे कॉम्पिटिशन आहे, पोस्टर वगैरे इथं आहे, राजमाता जिजाऊ सभागृहाला आहे. मग आम्ही फॅकल्टीच्या अनुसार बघण्यासाठी आलो. तर पोस्टर प्रेझेंटेशन वगैरे खूप छान आहेत, नवीन आयडिया वगैरे भरपूर आहे तिथं. त्यातून आम्हाला म्हणजे आमच्या जे सिलेबस आहे त्याचं हेल्प होते आणि असेच कॉम्पिटिशन वगैरे शिवाजी युनिव्हर्सिटीने ऑर्गनाईज करत राहावे अशी आमची विनंती आहे. आणि हे बाकी जे कॉम्पिटिशन आहे ते खूप छान आहे. तर हा सगळा बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे याबद्दल? या ठिकाणी भरपूर प्रोजेक्ट्स आहेत जे स्टार्टअपच्या दृष्टीने एकदम म्हणजे उत्तम आहेत. तर प्रत्येक जणांनी आपल्या परीने प्रयत्न केला आहे की स्टार्टअपसाठी एक नवीन आयडिया इथे येऊन प्रेझेंट करावी. तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे, तर तुमचं मत काय आहे याबद्दल? इथे पण चांगल्या इंडस्ट्रीज खूप आलेल्या आहेत. इंडस्ट्रीज अशा खूप आलेल्या आहेत, त्यांचे प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत विकण्यासाठी, नाहीतर असं दाखवण्यासाठी नवीन सिस्टीम आलेल्या आहेत. आणि आणखी काही पोस्टर प्रेझेंटेशन पण आहे चालू. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये पण खूप काही नवीन माहिती इथे मिळते. नमस्कार. तुम्ही आता या कॉन्क्लेव्हला आलेला आहे, तर तुम्ही इथून काय करताय? माझा रिसर्चचा जो टॉपिक आहे तो रोल ऑफ गिग इकॉनॉमी इन इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट ऑफ वुमन. गिग इकॉनॉमी म्हणजे काय असतं की जे टेम्पररी बेसिसवरती काम करतात, प्रोजेक्ट बेसवरती काम करतात. जसं की आपण मिशो, ॲमेझॉन, झोमॅटो, स्विगी यांसारखे ऑनलाईन ॲप्स आपण पाहतो, त्यावरती देखील महिलांचं आता प्रमाण आहे. जरी गिग इकॉनॉमी ही वाढत असली तरीसुद्धा काही प्रमाणात पाहिलं तर महिलांच्या इन्कमवरती, त्यांच्या सिक्युरिटीवरती अजूनही अभ्यास जो आहे तो मर्यादित आहे. आणि हीच पोकळी भरून काढणे माझ्या रिसर्चचा एक उद्देश आहे. आणि गिग इकॉनॉमीमध्ये वेगवेगळ्या सेक्टर्सवरती काम करतात. जसं आपण मी आता सांगितलं मिशो ऑनलाईन ब्युटी सर्व्हिसेस आहे, टेलरिंगचं आहे, कुकिंगचं आहे. पण हे सगळं करत असताना त्याला चॅलेंजेस येतात, जसं की त्यांच्यामध्ये सिक्युरिटीचा इश्यू आहे, जॉब स्टॅबिलिटी आहे. परत त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आपण वेगवेगळे चॅलेंजेस ज्यामध्ये बघितलं तर काही महिलांना इंटरनेटची सुविधा कमी असते आणि जर पाहिलं तर इंटरनेट बरोबरच त्यांना जे डिजिटल नॉलेज आहे ते सुद्धा आता कमी आहे. मग हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? गव्हर्नमेंटने भलेही आपल्यासाठी पॉलिसी आणलेली असते, जसं की लाडकी बहीण योजना आहे, लखपती दिदी योजना आहे, सोशल सिक्युरिटी ॲक्ट आहे 2020. हे नुसते कागदावर असून चालणार नाही, तर त्याचं योग्य इम्प्लिमेंटेशन झालं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना योग्य तो पगार असणे गरजेचं आहे, तसंच त्यांना पेन्शन असणे आणि मेन म्हणजे त्यांना सिक्युरिटी असणे गरजेचे आहे. आणि एक ते आपले संघटितमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये ते आपले कस्टमर आहेत किंवा ते आपले कामगार आहेत अशी त्यांना एक मान्यता मिळणे गरजेचे आहे. कारण एखादी महिला ज्यावेळेला काम करत असते त्यावेळी ती केवळ घर किंवा आपला संसार सांभाळत नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया देखील मजबूत करत असते. थँक्यू. नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण कुमार दिनकर पाटील. सध्या मी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथं मी
केमिकल इंजिनिअरिंगच्या या अधिविभागामध्ये प्रमुख म्हणून काम करतोय. त्याच्यासोबतच मी विद्यापीठातच असणाऱ्या MSc फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागाचा पण मी विभाग प्रमुख आहे. तर सर युनिव्हर्सिटीनं हे इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह आता हा कार्यक्रम चालू केलेला आहे, त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा काय? हा अतिशय छान असा उपक्रम आहे की ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल अकॅडमिया इंडस्ट्री गव्हर्नमेंट कॉन्क्लेव्ह 2.0. या उपक्रमाअंतर्गत खरं म्हणजे आपल्या खास करूनच्या ज्या जे विद्यार्थी आहेत, अभियांत्रिकीचे विद्यार्थी किंवा सायन्सचे जे ग्रॅज्युएट किंवा एकंदरीत सर्वच ग्रॅज्युएट जे आहेत, तर त्यांच्यासाठी खास करून स्टार्टअप साठी त्यांनी मोटिवेट व्हावं आणि इथं जे लोक जे एक्सपर्ट्स येणार आहेत तर ते या तीनही क्षेत्रामधले आहेत. म्हणजे देश विदेशामधले इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स आहेत, गव्हर्नमेंट पण यामध्ये सहभागी आहे आणि तसेच अकॅडमिक मधले पण तज्ञ लोक जे आहेत की ज्यांनी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्ष काम केलेलं आहे, की जे एक खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतील आपल्या ग्रॅज्युएट्सना किंवा वुड बी ग्रॅज्युएट्सना, ज्याचे खास करून स्टार्टअप साठीचं जे त्यांच्यावर मार्गदर्शन होईल. त्यानं विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता तर त्याच्याऐवजी त्यांनी फर्स्ट इयर पासूनच किंवा सेकंड इयर पासून तरी निदान मिनी प्रोजेक्टच्या अंतर्गत त्यांनी छोटासा एखादा एरिया निवडून त्या निवडलेल्या एरियामध्ये एखादा छोटासा रिसर्च वर्क करावा आणि 1, 2 ते 3 वर्ष त्यामध्ये सातत्यपूर्ण जर त्यांनी काम केलं तर त्यांना एक स्टार्टअप मध्ये उतरण्याची संधी आहे की ज्या अन्वये देशाच्या जे सगळ्यात मोठं आव्हान आहे की बेरोजगारी, तर त्याकरिता हा एक चांगला पर्याय आहे. आणि जे विद्यार्थी स्टार्टअप मध्ये एंटर होतील तर त्यांच्यासाठी पुढे जाऊन त्या स्टार्टअप पासून ते मोठे एंटरप्रेन्युअर होऊ शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जरी ते एंटरप्रेन्युअर नाही झाले तरी एखाद्या चांगल्या संघटनेमध्ये किंवा चांगल्या कंपनीमध्ये ते रिसर्चची बॅकग्राऊंड असल्यामुळे चांगल्या पद्धतीचे लीडर, इंडस्ट्रीचे लीडर होऊ शकतात. ते खरं तर विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणारे जे 3 जिल्हे आहेत तर त्या 3 जिल्ह्यांमध्ये असणारे जे संशोधक आहेत सर्वच शाखांमधले, ह्युमॅनिटीज असू द्या, सायन्स असू द्या, अभियांत्रिकी असू द्या किंवा तंत्रज्ञान असू द्या, या तिन्ही विद्याशाखांमधले जे संशोधक विद्यार्थी आहेत त्यांनी पण इकडे नोंदणी केलेली आहे. शिवाय विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जे वेगवेगळे 35-36 अधिविभाग आहेत तर त्या अधिविभागातील सुद्धा सगळे जे UG आणि PGचे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि त्यांनी स्वतः काही विद्यार्थ्यांनी यामध्ये टीचिंग कॉम्पिटिशन आहे किंवा शार्क टँक सारखा उपक्रम आहे त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तसंच पोस्टर प्रेझेंटेशनसाठी पण खूप चांगला त्यांचा म्हणजे प्रतिसाद आहे. आणि या माध्यमातून जे काय एक्सपर्ट्स असतील ते त्यांचं मूल्यांकन करतील आणि त्यावरती आधारित त्यांना फंडिंगचे पण चान्सेस आहेत. ज्या संकल्पनांना खूप चांगला बिझनेससाठीचा पोटेन्शियलसाठीचा वाव आहे अशा संकल्पना, अशा विद्यार्थ्यांना पुढे फंडिंगची पण खूप चांगली म्हणजे सपोर्ट विद्यापीठामार्फत होणार आहे. थँक्यू सर. थँक्यू.